रामराम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे। मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णाभाऊ। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आंबा कलम कसा करायचा ते दाखवलं होतं, पण त्याच्यात जे आपण चाकू वापरला होता, तर बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत, त्यांनी फोन लावून सांगितले की अण्णाभाऊ तुम्ही काय करा, इथं चाकू भेटत नाही आम्हाला, ह्या चाकूचं वजन होतंय, अशी वस्तू द्या की बारीक पत्तीने बी कलम करता येतंय का। तर मी म्हणलं जमतंय बाबा, कलम करा, काय अडचण येत नाही। ते म्हणले नाही तुम्ही व्हिडिओ दाखवा, आम्हाला विश्वास बसत नाही। तर मित्रांनो, मुद्दाम तुम्हाला ह्या ब्लेडनी, जी काय आपली दाढी करायची ब्लेड असते का, त्या ब्लेडनी मुद्दाम कलम करून दाखवतोय। एकदम सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही। तर आता तुम्हाला कलम कशी करायची, म्हणजे आंब्याची दाखवतोय, आंब्याची कलम कशी करायची त्याची सविस्तर व्हिडिओ देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असलं तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तेवढं लाईक करा ना। एवढं आपण पोट तिटकीन सांगतो तर, आणि सगळ्या गोष्टी आपण कोणत्या काही पोटात ठेवत नाही, सगळ्या गोष्टी लगेच सांगत असतो। कारण माहिती का, सोबत जर ठुलं पोटात काय ठुलं, आमची माय म्हणायची पोटात ठुस जाऊ नका, काय जे काय माहिती असेल लगेच सांगून टाकायचे। आणि जर आपल्या पोटात ठुलं पोटात गोळा होतोय आणि माणूस मरते, अशी आमची आई म्हणायची बघा। म्हणून ते तुम्हाला मी सांगतो, आम्ही काही कोणतं लपून ठेवत नाही, जे आहे काय लगे भडाभड सांगून टाकायचं। त्याच्यामुळं हे तुम्हाला मी सविस्तर सांगतोय। तर चला आपण व्हिडिओला चालू करू। तर व्हिडिओला लागणारे साहित्य काय माहिती का, हे 15 दिवसाचं रोप आहे बघा, 15 ते 20 दिवसाचं, महिन्याच्या आतलं आपल्याला रोप घ्यायला जमते, काहीच अडचण येत नाही। पुन्हा काय लागणार, हे कटर लागणार आहे, हे आपण फाटे हे कट करायची कटर लागते। हे चाकूचं तुम्हाला सांगितलं, ह्या चाकूचं आज काय काम नाही, ह्या बाई चाकू मी खिशात ठेवतो, बाहेर कुठे ठेवत नाही। आपल्याला जे कलम कांडी पाहिजे ह्याच्यात तुम्हाला हापूस घ्या, तोतापूर घ्या, लांगडा घ्या, पायरी घ्या, जे आपल्याला लागतंय का ती घ्या। त्याचा डोळा घ्या, डोळा कसा निवडायचा, काय ह्याचा काय, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर सांगितलेलं आहे, ते व्हिडिओ बघा। आणि जे त्याच्यात नाही समजलं ते ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर आणखीन एकदा माहिती सांगतो तुम्हाला। आणि पुन्हा काय लागणार, ही ब्लेड, आणि पुन्हा सगळ्यात महत्वाचं ही कलमपट्टी, ही कलमपट्टी बघा, या पट्ट्या करून घेतल्यात मी कलमपट्टीच्या। तर आता आपण काय करू, ही जी काय रोप आहे का, पण हे गावरान कोयचं रोप घेतलेलं आहे बघा, या रोपाला काय करायचं, इथून कट करून घ्यायचं। हे बघा किती आपली जी आपली पियानाची कांडी असते का, त्या कांडीपेक्षा थोडीशी मोठी साईज आहे ह्याची, थोडीशीच मोठी साईज आहे, लई मोठी बी नाही। तर त्याच्यामुळे हे जे काय रोप घेतलेले, ह्याच रोपाच्या आकाराची ही कांडी घेतलेली आपण, थोडीशी मोठी ही काय होत नाही बरं का, लई असं मोठी बी लई नाही घ्यायची। ही आता ही पेन्सिल साईजच्या थोडीफार आकाराची, एवढी घ्यायची नाही। कारण माहिती का, एवढी मोठी जर घेतली तर ह्या झाडाला ह्याची कांडी पेलत नाही, आणि त्याच्यामुळे ती मोडत आहे, असं पोलिओ झाल्यासारखं असं कुबडं होते, त्याच्यामुळे तसलं घ्यायचं नाही, आपल्याला हे लहान आकाराची घ्यायची। आणि आता तुम्हाला छाडून दाखवतो, हे बघा आमची बायासाहेब तुम्हाला एकदम जवळून दाखवते ना, हे बघा ब्लेडनीच बरं का मित्रांनो, हे बघा एका बाजून छाडला आपण, आता ही दुसऱ्या बाजून छाडून दाखवतो। दोनच वेळेस आपण इकडून एकदा छाडले, आणि हे खाली बाजू आपण कट करून घेऊ। आता हे तुम्हाला दिसत असेल, हे 2 इंचाचं जवळपास 1.5 ते 2 इंचाचं तलवारीच्या पात्यासारखं आपण कट करून घेतलेले। आणि पुन्हा काय करायचंय, कोरफड असते, ही कोरफड सुद्धा घ्यायची। बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणतात कोरफडीचं काय काम आहे, तर मित्रांनो आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्व जास्त कशाला असेल तर फक्त कोरफडीला आहे। त्याच्यामुळे आपल्याला ही कोरफड घ्यायची। कोरफडीमुळे जे काय बॅक्टेरिया, घातक बॅक्टेरिया येते, बुरश्या येतात, ह्या बुरश्या नाहीशा करण्याचं काम ते करते। त्याच्यामुळे आपल्या ह्याच्यावर आपला हात लागलेला असतं, ही ब्लेड लागलेली असते, ब्लेड नवीच घ्यायची बरं का, वापरलेली ब्लेड घ्यायची नाही। आणि ही ब्लेडच्या जंतू ह्याच्यावर गेलेले असतात, कट करताना म्हणा, किंवा हाताचे त्याला स्पर्श झाल्यामुळे त्याचा हाताचे इन्स्पेक्शन त्याच्यावर होऊ शकतंय, बुरशी, घातक बुरशी त्याच्यावर चढू शकते। त्याच्यामुळे त्याला नाहीसं करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम काय करत असेल तर फक्त ही कोरफड करते। ह्या कोरफडीच्या पानामध्ये हे घुसवायचंय, हा घुसून ठेवलंय। आता मी आता काय करायचं, ह्याला आल्ला ठेवायचं बाजूला, आणि पुन्हा ब्लेडनी ह्याच पद्धतीने ब्लेडने काय करायचंय, ह्याच्यात मध्य भागातून, हा भाई तुम्हाला दिसत असेल, झूम करून दाखव भाई साहेब, एकदम झूम, आपल्या शेतकरी बांधवाला कोणती अडचण आली नाही पाहिजे। हा तुमच्यासाठी आल्हाद दाखवतोय मुद्दाम। आपण आंबे कलम केल्यावर बघा मित्रांनो, 100 पैकी 99 सक्सेस होते। किती? 100 पैकी 99, एखादा सक्सेस होत नाही, ते एखाद्या काय होतं तेवढं तर होणारच आहे। आपल्याला 2 ते 2.5 इंचाचं कट करून घेतलंय, हे दिसतंय ना। हा
आता काय केलंय, या कोरफडीमध्ये जे काय आपण हे डोळा खोसून ठेवलेला होता, हे डोळा आल्लात काढायचा आहे आणि ह्याच्यामध्ये घुसवायचा आहे. ह्या बाई आता तुम्हाला दिसत असेल, ह्या बाई व्यवस्थित बसलाय. आता काय करायचंय, ही जी काय कलमपट्टी, ही कलमपट्टी आपल्याला एक काढून घ्यायची. त्याच्यातली ही अर्धा पाऊण फूट 1 फूट आपल्याला जसं सोयीचं वाटन त्या पद्धतीने घ्यायचंय. आणि ह्या बघा तुम्हाला आणखी एक महत्वाचं सांगतो. आता हे बाजूला ठेवतो थोडंसं. ज्यावेळेस आपण कलम करतो आणि कलम करताना ही जी पट्टी का, ही पट्टी आवळता येत नाही सुरुवातीला बुडात. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, ही जी काय कलम पट्टी का, ही एका बाजूचा टोक थोडंसं फाकून घ्यायचंय. ह्या बाई तुम्हाला फाकून घेतलेलं दिसत असेल, काय होत नाही, हे फाकून घेतलेलं तुम्हाला दिसत असेल. आता काय करायचंय, थेंब येईल मित्रांनो. आता एका बाजूने ह्या बाई तुम्हाला दाखवतो, आमचे भैयासाहेब व्यवस्थित दाखवते. हे टोक आहे काही काढ, हे टोक फाकून घेतलेलं असं इकडं वर घुसवायचंय, हे वरच्या बाजूला मुद्दाम दाखवते बघा मित्रांनो. आणि हे इकडून खाली घ्यायचं, थोडंसं खाली घेऊन पुन्हा वरच्या बाजूने घेत चालायचं. त्याच्यामुळे हे ह्याच्यात अडकलं का, ते फाकिलेलं टोक जर ह्याच्यात गुतलं तर हे निष्ठत नाही, ही कॅरी बॅग निष्ठत नाही, कलमपट्टी निष्ठत नाही. आणि आपल्याला हे असं वर घेत चालायचं. जर आपल्याला तसं घेता येत नसलं, या आंब्याचं जे काय रोपतंय का, हे रोपतं फिरीत चालायचं. ह्या बाई एकदम सोपी पद्धत आहे, काही अवघड नाही मित्रांनो. कोणी काय आईच्या पोटात शिकत नाही आणि कोणी इकडे बघा काय काय सांगितले अवघड आहे, काय काहीच अवघड नाही. आता आपण वरच्या टोकापर्यंत आपलं हे करीत आलो, हे बघा वरच्या बाजूला हे सगळ्या गोष्टी करीत आलो ना. आता काय करायचं, थोडंसं इथं फाकवायचंय, थोडंसं फाकून असं घ्यायचंय. आणि असं घेतल्यावर वरच्या बाजूला ह्याच्या वर आपल्याला 2 गहूच घ्यायचं, 2 ते 3 गहू. अर्धा इंचापर्यंत घेतलं तरी चालतंय. तुम्ही नवीन जे असेल त्याने अर्धा इंचापर्यंत जरी हे कॅरी बॅग वर घेतली तरी जमतंय. आता काय करायचंय, इथं घेतल्यावर ह्याचे जे गळ्या काय, ह्या गळ्याला पॅक दाबायचंय. आणि ही कॅरी बॅग बघा तुम्ही किती फाकते, ही कॅरी बॅग तुटत नाही, ही स्पेशल कॅरी बॅग आहे. ह्या बाई पूर्ण आता ही फाकल्यावर पुन्हा काय करायचं, ह्याला असा पिळा हाणायचा. इकडे बघा असा पिळा हाणायचा, पिळा हाणून त्याला दाव्यासारखा आकार द्यायचा. दाव्यासारखा आकार दिला की वरच्या बाजूला जिथं शेवटचं कॅरी बॅग ही कॅरी बॅगच्या जागी आपल्याला पॅक बांधायचे. जेवढी ताकद आहे का, लय बी ताकद लावायची नाही, पण हिशोबाने त्याला ताकद लावून असं त्याला व्यवस्थित बांधायचंय. जेणेकरून आता पावसाचे दिवस आहेत, ह्याच्यातून पाणी जर गेलं तर तिथं बुरशी तयार होती, ते रोप मरतंय, ते रोप फुटत नाही. तर आता अशा पद्धतीने आपल्याला खाली घ्यायचंय. आता ह्या दोन्हीच्या जॉईंटवर जिथं आपण कलम कांडीचं आणि ह्या खाल्ल्या रोपाचं जिथं जॉईंट आहे सुरुवातीचा ह्याचा शेवटचा, त्या टोकाच्या जागेवर काय करायचंय, तिथं खाल्ल्या बाजूला असं घ्यायचंय, पुन्हा असं घ्यायचंय. लक्ष द्या, पुन्हा असं घ्यायचंय, पुन्हा आता हे तुमच्या लक्षात आलं. आणखीन एकदा सांगतो, हे असं घेतलं आपण, असं घेतल्यावर असं तिरपट घ्यायचंय. ह्या बाजूला बाहेर दिसतंय, हे तिरपट घ्यायचंय. तिरपट घेतल्यावर थोडंसं हाताने वाटलं शिकडून दाबा. असं घेतल्यावर पुन्हा असं घ्यायचंय. इकडे बाजूने सरळ घ्यायचंय. सरळ जर घेतलं पुन्हा असं तिरप घ्यायचं इकडे बाजूला आणि असं घ्यायचंय. म्हणजे इथं काय होतं, फुल्लीचा आकार द्यायचा आहे. बाई तुम्हाला आता फास्ट करून दाखवते. एकदा सुरुवातीला मध्ये आता एवढी सवय, फास्ट करायची सवय, त्याच्यामुळे हे दमान दाखवायचं म्हणलं ना माझीच परीक्षा होती. त्याच्यामुळे तुम्हाला मुद्दाम दाखवतो. आता इथं फुल्ली तुम्हाला दिसत नाही बाई. ह्या बाई फुल्ली तुम्हाला एका बाजूने तुम्हाला फुल्ली दाखवतो ना. ह्या बाई मित्रांनो इथं फुल्ली दिसत असेल, दाखव. ह्या बाई फुल्ली दिसते की नाही. ही फुल्ली कशामुळं, इथला जी काही जॉईंट आहे का हे वरचा या गळ्याचा, त्याचा एवढं पॅक बसतोय की त्याच्यात पाणी सुद्धा शिरत नाही, हवा सुद्धा घुसत नाही. आणि वातावरणामुळे ह्याच्यामुळे काय होते, हवेत गारवा आणि गरमी निर्माण झाली की ह्याच्यातून आपोआप पाणी सुटतंय आणि ते त्याला बुरशी येऊन झाड मरत आहे. त्याच्यामुळे तसं होऊ नये म्हणून ही आपल्याला इथं फासा घेऊन पुन्हा आपल्याला हे त्याच्या फुलीच्या बाजूनी असं घेत 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 खाली आपल्याला असं यायचंय. लय बी आवळायचं नाही, हिशोबाने आवळायचं. आता खाली इथपर्यंत आलो तर आपण ह्या जिथपर्यंत आपण फाक घेतला होता, ह्याचा काप घेतला होता, तिथपर्यंत आपल्याला असं आल्यावर इथं सुद्धा काय करायचंय, इथं सुद्धा काय करायचं, थोडंसं वर घ्यायचं. हे बघा इकडे बघा मित्रांनो. आता इथपर्यंत आलो तर आपण पुन्हा इथपर्यंत आपण थोडंसं वर घ्यायचंय. किती, फुलीचा आकार घ्यायचा थोडासा, 1 या 2 ह्याच्यावर घ्यायचंय.
2 ह्याच्यावर घेतल्यावर पुन्हा असं वर घ्यायचं. हे बोट आहे का, हे अंगठ्यापासलं बोट असं घ्यायचंय. असं घेऊन इकडे बघा, असं घेऊन असं घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला फासा घालायचा. ह्या बाई आपण सरस फासा कसा आणतो, ह्या बाई याच्यामध्ये ओवून घेतलंय, दिसतंय ना. ह्या बाई ओवून घेतल्यावर ह्या बाई फासा हाणायचा. आपलं कलम 100% सक्सेस झालं. किती? 100% सक्सेस. आता आपलं कलम व्यवस्थित बसलंय का नाही बसलंय, इकडे बघा. आल्हाद ह्याच्यावर असं धरायचं आणि तुमची ताकद जेवढी असेल तेवढी तुम्ही खाली हाणा. ह्याला हे पडणार नाही, तुटणार नाही, निष्ठणार नाही, काही सुद्धा होणार नाही. ही ताकद आपल्या कलमामध्ये. त्याच्यामुळे मित्रांनो, आता हे तुम्हाला दाखवलं, कलम आपलं सक्सेस 100% होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय, ह्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात. ह्या गोष्टी जर पाळल्या तर आपल्याला 100% कलम सक्सेस राहते. आणि बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणतात की आम्ही कलम केलेले सक्सेस होत नाहीत, काय होत नाहीत. ह्या कारण आहेत त्याला. आपण काय करतो, त्याच्या व्यवस्थित तिची काही निगा राखायची म्हणतो, हे निगा राखत नाहीत. एकदा जर काळजीपूर्वक आपण जर कलम बांधलं तर पुन्हा काळजी करायचं काम पडत नाही. आणि अगोदर जर काळजी केली तर आपल्याला पुन्हा काळजी घ्यावी लागते. हे माझे वाक्य ध्यानात ठेवा. मी कसं बोलतो काय, तुम्ही फक्त त्या गोष्टी ध्यानात ठेवा. हे जर ध्यानात ठेवलं, अशा पद्धतीने जर कलम बांधली, 101% कलम सक्सेस होते. किती? 101% कलम सक्सेस होते. आता एखाद दुसरं जातंय त्याला इकडे बघा. माणूस जन्मय, माणूस एक चुकीचा पुतळा आहे. कुठं तरी एखादी चूक होणारच. मी जरी असलो, कोणी जरी असलं, मी काय ह्याच्यातलं तज्ज्ञ नाही. माझं एक हे अभ्यास आहे किंवा आपले त्याच्या मागे ते काय प्रॅक्टिस म्हणायचं आपल्याला इंग्लिशमध्ये. मग प्रॅक्टिस, ह्या प्रॅक्टिस करून आपल्याला त्याची सवय झाली. त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यातून 100% सक्सेस होण्याचं कारण एकच आहे की ह्याच्यात सातत्य जर ठेवलं आणि आपलं जर व्यवस्थित जर काम केलं काळजीपूर्वक, तर आपल्याला 100% कलम सक्सेस राहते. तर मित्रांनो, पाऊस यायला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, कलम कसे वाटले, आणि ह्याच्यात आणखीन काय चुका जर वाटल्या, आणखीन तुम्हाला जर नसलं समजलं, आणखीन तुम्ही कमेंट करा. त्या कमेंटनुसार तुम्हाला आणखीन नवीन व्हिडिओ टाकतो. कारण असे व्हिडिओ पुन्हा तुम्हाला कुणी सुद्धा देणार नाही. इतके झूम करून, एवढं सविस्तर सांगून कोणी सांगत बी नाही. नग म्हणते तुला कलम करायचं अवघड आहे बाबा, हे तुम्हाला येत नाही, आम्हाला ह्याच्यात वेगळं कलम करावं लागते, कोणतं त्याला बुरशीनाशक वापरावं लागते, कांड्या बुडवावं लागतं. तसं काहीच नाही मित्रांनो. साधी कोरपड घेतली का, कोरपड रुपये खर्चाची गरज पडत नाही. मला सांगा, ही ब्लेड किती रुपयाची ब्लेड? 1.5 रुपयाची, 2 रुपयाची. 2 रुपयाच्या ब्लेडमध्ये तुमचे 100 आंबे कलम होते. काय गरज आहे मला सांगा बरं, कुठं काय आणायची? त्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी खर्चात, कमीत कमी ह्याच्यामध्ये आपल्याला घरच्या घरी जेवढे साधनं असतील तेवढ्यानुसार आपल्याला कलम बांधायची आणि 100% सक्सेस करायची. तर भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद. राम राम.